हॅलो 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 धन्यवाद प्रसाद सर. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला सरीव संघाच्या वतीनं आणि विजय संपादन केलाय. पुढील फेरीसाठी पात्र झालेत. सरीव संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि चेरवली संघ सुद्धा ताकदीनं लढला. गोड कौतुक असेल. SPL कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार चेरवली संघाचं सुद्धा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि एक चांगला खेळ आम्हा सर्व रसिकांसाठी दाखवला. सामन्याला सुरुवात होतीये. जबरदस्त द्वंद्व आवाज पाली विपक्ष टायगर स्पोर्ट्स अस्नोलीच्या दरम्यान ही लढत. कुणाल पहिला चेंडू अतिशय हलक्या हाताने खेळून काढलाय. डेलिकेट टच देत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हा पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार चौकार. धन्यवाद. दोनही संघ ताकदवर आहेत. दोनही संघ मातब्बर. एका बाजूला आपण विचार केला तर आपल्या किनवली परिसरातील टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वाशिम विभागातील हा आवाज पाली संघ. या वेळेला चेंडू चांगला बघायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी. टप्पा खाल्यानंतर चेंडू आतमधल्या बाजूला वळण घेत असताना पंचांचा इशारा हा वैद्य चेंडू. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक करत असताना समोर ताकदवर फलंदाज आहे आणि त्याला मात्र थांबून ठेवणारी ही गोलंदाजी. पॉवर प्लेचं हे षटक कर्णधारानं सांगितलं होतं. ज्या वेळेला आम्ही बाईट घेतला त्यावेळेला कर्णधार म्हणाला पाली संघाचा की आमच्याकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानात देत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. कुणालचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं खेळायचं होतं. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि चेंडूला कलेक्ट केलं. एकच धाव. स्ट्राईक चेंज होत असताना आवेशला आपण पाहिलं 5 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. आणि बाळा या फलंदाजाला आपण लीग स्टेज मध्ये मिस केलं होतं. यावेळेस मात्र अस्नोली संघासाठी उपलब्ध झालाय हा डिटर फलंदाज. चेंडू बघायला लागेल. दिशा तपासली जाईल. या चेंडूला गुणवत्ता तपासल्यानंतर पंच निरंजन सरांनी अवैध घोषित केलं. वाईटचा हा चेंडू बघायला मिळतोय. अवांतरची एक धाव धावफलकावरती अंकित होतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. वाईट चेंडू. अतिशय दबाव बघायला मिळतोय. एक वाईट आल्यानंतर या चेंडूवरती सुद्धा वाईट टाकत असताना प्रेशर आहे. नॉकआउटची मॅच आहे आणि पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस दिशा चांगली, गती चांगली, कमी उंचीचा हा चेंडू. चांगला चेंडू फेकत असताना फलंदाजाला मात्र बीट केलंय. गुड बॉलिंग. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. या वेळेला चेंडू अतिशय चांगला बघायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं जे मार्गस्थ होतं गोलंदाजी मार्कवरून कुणालला आपण पाहिलं. पहिलं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती बघायला मिळतात 7 धावा. याच दरम्यान मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय प्रवीणजी फर्डे सर, CPL चे अध्यक्ष आहेत, चेरवली प्रीमियर लीगचे. आयोजकांच्या वतीनं आपणास आमंत्रित केलं जातं या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय प्रवीणजी फर्डे सर, आपण जर कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय प्रवीणजी फर्डे सर. पहिलं षटक मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि असं वाटलं होतं की धावा जास्त येतील या षटकामध्ये, मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून. षटक पहिलं संपलं आणि धावफलकावरती 7 धावा आपल्याला बघायला मिळतात. आवेश आणि बाळा ही जोडी अस्नोली संघासाठी. बाळा एक जुना जाणता खेळाडू आहे. अस्नोली संघासाठी कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू. संपूर्ण परिसराचा विचार केला, संपूर्ण शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर एक चांगलं मोठं नाव. नवखुऱ्यात आता गोलंदाज. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सज्ज आहे.
2 धावा या चेंडूवरती इथून वसूल केल्या. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात होता. वेगानं चेंडूवरती जात असताना अगदी 4 धावा जाण्यापासून वाचवलं. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. धावफलक पुढे सरकत आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. डावखुरी आताचा गोलंदाज युवा गोलंदाज आहे. यावेळेला बॉडी टर्न करून ऑफसाईडला येऊन शपलवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. गुड बॉलिंग, सातत्यानं चांगली बॉलिंग केली जाते. संजोग डावखुरी आताचा हा शैलीदार गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी ज्या वेळेला साखळी फेरी चालू होती त्यावेळेस सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि यावेळेस सुद्धा एक चांगलं षटक हाताळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरनं डावखुरी आताचा हा संजोग. अभेससाठी यावेळेस फुलटॉस हलक्या हाताने खेळून काढलाय. सीमारेषेच्या दिशेनं जात असताना या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षकानं कलेक्ट केलं. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 10 धावा, बिनबाद 10. कुठल्याही प्रकारचा गडी अद्यापपर्यंत बाद नाही आहे आणि ही अस्नोली संघासाठी एक जमेची बाजू. लवकर आता यावेळेला इनसाइड आउट फटका बघायला मिळतोय. त्याच दिशेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव या चेंडूवरती सुद्धा येते. बाळा अद्यापर्यंत संयमी आहे. आवेशला सुद्धा आपण पाहतो एक चौकार आल्यानंतर तो सुद्धा थोडासा संयमाने खेळ करत असताना वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. सातत्यानं टेम्परामेंट दाखवत असताना पॉवर प्लेचं हे दुसरं षटक चालू आहे आणि संजोगला आपण पाहतो पाली संघाच्या वतीनं गोलंदाजी करत असताना थांबवून ठेवलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित. यावेळेस पुन्हा एकदा फॉलो केलं फलंदाजाला आणि शेवटच्या मोमेंटला रिलीज करत असताना अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय संजोगला. आवाज पाली संघाचा हा हरवणारी गोलंदाज. डावखुरी आताचे गोलंदाज नॅचरली अँगल क्रिएट करत असताना राईट हँडेड फलंदाजासाठी यावेळेस पुन्हा एकदा गती कमी ठेवली, उंची कमी ठेवली आणि जबरदस्त चेंडू हाताळलाय. दुसरं षटक जे मार्गस्थ होतं तिथून संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर बिनबाद 11 धावा टायगर्स स्पोर्ट्स अस्नोली संघाच्या. अस्नोली संघाचा जर आपण विचार केला तर बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. यानंतर जर आपण पाहायला गेलं तर इरफान येतो. इरफान नंतर मयूर दिनकर, अस्नोली संघाचा टायगर. शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हलचल माजून ठेवणारा तो खेळाडू. अद्यापर्यंत डगआउटमध्ये आपल्या इनिंगची मात्र वाट पाहतोय. गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार विजय आलाय. दुसरं षटक मार्गस्थ धावफलकावर, तिसरं षटक मार्गस्थ धावफलकावरती 11 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन केलं जात आहे. विजय अनुभवी गोलंदाज, स्वतः कर्णधार आहे आणि खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. आता मात्र बाळाला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. 2 षटकं खेळून काढली. अद्यापर्यंत कुठलाही गडी बाद नाहीये. चांगलं क्रिकेट अद्यापर्यंत दाखवलंय आणि तशीच अपेक्षा सुद्धा. या वेळेला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढलंय. 1च धाव. शांत संयमी चाललेलं हे क्रिकेट. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. चारही बाजूला जर आपण पाहिलं तर हिरवीगार गर्द झाडी बघायला मिळते आणि दुपारचं सत्र जरी असलं तरी मात्र थंडगार हवा मात्र वाहताना बघायला मिळते आहे. अतिशय चांगलं वातावरण क्रिकेटसाठी एका पर्वणी आणि त्यातच ही मेजवानी क्रिकेटची. स्पर्धेचा आजचा 10वा दिवस. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. दुसरी धाव पूर्ण होईल का या प्रश्नाचं उत्तर आमचे पंच देतील आणि फलंदाज बाद होतोय. 2 धावा धावले, त्यापैकी 1 धाव शॉर्ट, म्हणजे या चेंडूवरती एकही धाव नाहीये. वेल डिसिजन. अस्नोली संघाला इथून नुकसान होत असताना फलंदाज अभेश बाद तर बाद झालाय आणि जी 1 धाव पूर्ण करत होता ती सुद्धा शॉर्ट धावतोय. मित्रांनो, ज्या वेळेला धाव पूर्ण करायची असते त्यावेळेला पॉपिंग क्रीज पर्यंत पूर्ण पोहोचायचं असतं. जी लाईन तुमच्यासाठी दिली आहे त्या लाईनला टच करून तुम्हाला जायचं असतं आणि
यावेळेस तो चुकी केली मित्र आणि एक धाबेत निश्चितच नुकसान तो या संघाला होत असताना बाद झालाय. पहिला गडी बाद झाला. असनोली संघासाठी हा धक्का बसतोय. रन पूर्ण करत असताना थँक्यू प्रसाद सर. पूर्ण करत असताना तुम्हाला लाईनला पूर्ण कंप्लीट करायचं असतंय, पार करून आणि मगच तुम्हाला रिटर्न जायचं असतं. धावच्या वेळ पूर्ण करायची असते. या वेळेस फलंदाज बाद होतोय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. धावफलक स्थिरावलेलं 12 धावा. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात असनोली संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. इरफान आलाय वन डाऊन वरती. इरफानला मात्र जबाबदारीपूर्वक खेळावं लागेल. विजयचा हा चेंडू इनसाइड आउट फटका चांगला बघायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. यावेळेस झेल टिपताना अपयशी झालाय. झेल धरणीला दान होत असताना यावेळेला सुटलाय झेल आणि गोलंदाजाचं दिल मात्र तुटत असताना नुकसान झालं 2 धावांचं. 2 धावा धावफलकावरती असनोली संघाला मात्र वाढून देतील. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 14 धावा बघायला मिळतात. संधी निर्माण केली होती. गोलंदाजी मार्कवरून विजय अनुभवी गोलंदाज आणि फलंदाजाला बाद करण्याची ही संधी मात्र दबडली आहे. झेल टिपणं फार गरजेचं असतं. सातत्यानं एक संज्ञा आपण नेहमी वापरत असतो. कॅचेस विन द मॅचेस. यावेळेस फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये डोक्यावरून गोलंदाजाच्या चेंडू सीमा पार. हा चौकार. धन्यवाद. इरफानच्या बॅट मधनं हा चौकार. जखमेवरती मीठ चोळलं जात आहे. या अगोदरच्या चेंडूवरती झेलबाद करण्याची संधी मिळाली होती, मात्र ती संधी दबडली. त्या 2 धावा आल्या. त्यानंतर हा चौकार. आत्मविश्वास वाढलेला बघायला मिळतो इरफानचा. इरफान हा एक अतिशय घातक फलंदाज आहे. असनोली संघासाठी जेव्हा जेव्हा खेळत असतो एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून. यावेळेस जबरदस्त फटका. परफेक्ट टायमिंग. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. चेंडू सीमा पार. षटकार. यावेळेस मात्र इकॉनॉमी बिघडवणारे हे फटके. गुड बॅटिंग. इरफानला जीवदान मिळाल्यानंतर मात्र हलचल माजवून ठेवली. पाली संघाच्या गोटामध्ये मीटिंग करण्यास भाग पाडलं आणि पाहायला मिळते शॉर्ट मीटिंग केली जाते मैदानामध्ये. षटकार आल्यानंतर मात्र धावफलकाची गती वाढतीये. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा आपल्याला आता बघायला मिळतात. बऱ्याच वेळापासून आपण पाहत होतो संयमी खेळत होते 2 फलंदाज. आवेश बाद झाल्यानंतर इरफान आलाय. इरफाननं मात्र आक्रमण चढवलंय. विजय. या वेळेला षटकार आल्यानंतर इरफानच्या बॅटमधनं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. 1च धाव. एका धावेवरती समाधान मानत असताना अतिशय संयमानं खेळत असताना हा फटका. 1च धाव. एकापेक्षा जास्त काही नसेल. षटक क्रमांक आपण पाहू शकतो. आदरणीय प्रवीणजी फर्डे सर सीपीएलचे अध्यक्ष आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्या शेंदूर प्रीमियर लीगच्या वतीनं सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं यावेळेस केला गेला. आदरणीय रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथून त्यांना दिलं जात आहे. त्यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आमच्या संपूर्ण SPL ला लाभलंय. मनपूर्वक आभार असतील साहेबांचे. साहेब आपण अशाच प्रकारे प्रेम सातत्यानं देत राहा, सातत्यानं करत राहा अशी अपेक्षा. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. धावफलकावरती 25 धावा. नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आवाज पाली संघाच्या वतीनं. असनोली संघाची जर आपण बॅटिंग ऑर्डर पाहिली तर खूप डीप पर्यंत बॅटिंग ऑर्डर चांगली बघायला मिळते. अद्यापर्यंत डगआउट मध्ये मयूर दिनकर सारखा मातब्बर फलंदाज आपल्या इनिंगची वाट पाहतोय. सोबत कर्णधार भगवान बांगर. यावेळेस कॉट बिहाइंड साठी अपील केलं जातंय मैदानामध्ये. पंचांनी मात्र हे फेटाळलं. तटस्थ भूमिका. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इरफान डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका खेचण्याचा प्रयत्न, मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. अक्षय
यावेळेस जबरदस्त फटका सक्सेसफुल पूल करत असताना षटकार. Sandy. सरकलं 31 धावांवरती. अतिशय आक्रमक फलंदाज आहे झेल. एक सोपा झेल त्या ठिकाणी इरफानचा सोडला आणि त्यानंतर मात्र आक्रमक झालाय. झेल सोडल्यानंतर एक चौकार आला इरफानच्या बॅटमधून, त्यानंतर 2 षटकार सुद्धा आलेत. आक्रमक झालाय आणि संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. अक्षयला आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नव्हती. या दुसऱ्या चेंडूवरती षटकार वसूल करून एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. यावेळेस अपस्टिकच्या जास्त बाहेर, पंच आमच्या बाजूला वळत असताना वाईटचा इशारा. एक धाव फलकावरती अजून वाढती आहे. 32. फटका चांगला आहे या वेळेला, अगदी कलात्मक फटका. डेलिकेट टच शेवटच्या मोमेंटला चेंडूला भिरकावून दिले पॉइंटच्या बाजूनं. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार. एका चौकारानंतर मात्र गोलंदाजांचं आणि सर्व क्षेत्ररक्षकांच्या समोर एक प्रश्न निश्चितच उभा राहत असेल. या फलंदाजाचा झेल टिपणं फार गरजेचं होतं. जीवदान दिलं इरफानला आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहण्याचं नाव घेत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं. ऑफसाइडच्या अगदीच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला, मात्र संपर्क झाला नाही चेंडूचा आणि बॅटचा. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो यशस्वी. यावेळेस बॅटची कडा, चेंडू शॉर्ट थर्ड मॅन वरती आहे. धावबाद करण्याची संधी, मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. एक धाव धावफलकावरती वाढते. अक्षयचा हा चेंडू. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट केलं. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 38 धावा आपल्याला बघायला मिळतात. पंचांचा इशारा. 4थं षटक समाप्त. ड्रिंक्स ब्रेकचा समय. या समयामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला वेळ मिळेल स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी, वेळ मिळेल तुम्हाला एकमेकांसोबत चर्चा करण्यासाठी, समोरच्या संघाला कसं रोखायचं यासाठी मात्र एक विचार करण्यासाठी दिलेला हा वेळ. आणि ड्रिंक्सचा सुद्धा या वेळेला तुम्हाला वेळ दिला जातोय. थांबूया, मी तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा थोडासा परिवर्तन करतोय. पुन्हा एकदा ऐकूयात आमचे आदर्श प्रसादजी परब सर यांचा आवाज. धन्यवाद. कुणालचं एक षटक आपण बघितलं 7 धावेंचं. त्यानंतर संजोगचं एक षटक आपण बघितलं 4 धावेंचं. विजयने एक षटक टाकलंय ते म्हणजे 14 धावेंचं. आणि त्याच्यावर अक्षयने एक षटक टाकलंय ते सुद्धा 13 धावेंचं. एकमेव फलंदाज जो बाज आहे तो धावची स्वरूपात आवेश बाद होतोय. वैयक्तिक 8 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन देऊन
तर बाळा म्हणजेच दिनेश एका बाजूने खेळतोय आणि एका बाजूने इरफान खेळतोय. इरफानची बॅटिंग खूप चांगली झाली आहे. आतापर्यंत चौकारांची संख्या त्याच्या बॅटमध्ये आपण जर बघितली तर 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकलेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो अंकी झाली एकूण धावफलकावरती 38 धावा. 38 आफ्टर 4 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. आणि नवीन षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घेऊन येतोय पंकज. पंकजचा पहिला चेंडू या षटकातला. बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज चेंडू धन कव्हर तिथे करेल, मिस फील्ड आणि बॅकअप तिथे खूप दूरवर आहे. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. गुड डिसिजन. स्ट्रायकिंग इरफान ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ राहायचे तसे 2 चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर इरफानला. धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या धावफलकावर 40. पंकजचं हे वैयक्तिक पहिलं षटक आहे. 5वा फ्रेश गोलंदाज वापरलाय संघनायकाने. क्रॉस बॅटेड शॉट ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये क्षेत्र तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते ती एकच धाव ती फलंदाज दिनेशला. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण बघितलं कुणाल, संजोग, विजय, अक्षय आणि आता मात्र पंकज. 5वा फ्रेश गोलंदाज वापरलाय संघनायकाने. आवाज पाली. ओ फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक थोडा दूरवरनं मिड विकेटला चेंडू कव्हर करतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाले तो इरफानकडून. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. लाऊड अपील पंचांकडे धावचीसाठी आणि फलंदाज पंचांची वाट न बघता स्वतःच क्रीजच्या बाहेर येतोय. अजूनही धक्का लागतोय. दुसराही फलंदाज बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपामध्ये आणि बाद होणारा फलंदाज आहे तो मैदानावर तो म्हणजे दिनेश. एकदा कंप्लीट झाली. प्रथमेश एकदम योग्य तुझा रिप्लाय होता. बहुतेक स्ट्रॅटेजी असू शकते ही स्वतःहून विकेट सॅक्रिफाईस करण्याची, कारण जेणेकरून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल बॅटिंग करण्यासाठी. आणि ज्या खेळाडूची निश्चितच संघ त्यांचा वाट बघत होता की कधी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला येईल 4थ्या क्रमांकावर तो फलंदाज मयूर दिनकर. आणि फिक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निश्चितच आतापर्यंत 4 षटकात योग्य निर्णय असं म्हणायला हरकत नाहीये. 9.5ची गती ठेवली प्रति षटकामागे. 38 धावा कुठल्या 4 षटकाखेर. या षटकात आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर एकच धाव घेतली गेली आहे. स्ट्रायकिंग मयूर दिनकर पहिल्यांदाच 4थ्या क्रमांकावर. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल तो पंकज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता. पायाच्या मागून यष्टा वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजचा होता. वाईट सिग्नल येतो पंचांचा. पहिला चेंडू स्लोअर 1 चेंडू. बॅटचा जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला मयूर दिनकरच्या बॅटमधून, पण अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर होता चेंडू. लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल आणि धावसंख्या धावफलकावर 43. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंगला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मयूरला एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 44 धावा धावफलकावर. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते गोलंदाज या षटकामध्ये पंकजकडून. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. एकेरी धाव अंकित होते. धावफलकावर धावसंख्या धावफलक अंकित झाली ती एकूण 45 चेंडू हवेमध्ये. झेल उडालाय इथे ड्रॉप. 44 धावा धावफलकावर. बॅटचा लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला फ्लाइंग स्लिपमध्ये. तिथे पनामा कॅपमध्ये ग्लेअर काढून क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात त्याच्याकडनं झेल सुटतोय आणि जीवदान मिळते ते फलंदाज स्ट्रायकिंग इला ते म्हणजेच दिने इरफानला. तर एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मला माहिती अशी मिळते की 5 षटकांची धावसंख्या 44 धावा धावफलकावर. पंढरनाथ पाटोळे माझ्यासोबत गुणसंख्या भूमिकेत कालच्या दिवसापासून खूप चांगली भूमिका त्यांनी पार पडली या स्पर्धेमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. 5 षटकात फ्रेश बोलंदाज आपण पाहिलेत तर मैदानावर गोलंदाजी करत असताना कुणालचं 1 षटक, संजोग, विजय, अक्षय आणि पंकज असे एकूण 5 षटकात आपण फ्रेश गोलंदाज आपण बघितलेत.
आणि बघायचं संघनायक आता कोणाच्या हातात चेंडू सोपवतोय. कुणाल पॉवर प्लेचं पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं पाहायला मिळालं तर कुणालकडून. तो कुणाल गोलंदाजी मार्कवर तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात मैदानावर मयूर दिनकर. स्ट्रायकिंग एंडला मयूर, नॉन स्ट्रायकिंग एंडला इरफान. इरफानच्या बॅटमन आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार आपण बघितलेत मैदानावर. ओ क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट सिरीजचं पूर्णपणे चुकतंय. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे बिघडत असताना पहिल्याच चेंडूवर फेस करत असताना स्ट्रायकिंग एंड मयूर दिनकर. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा इन स्विंग पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी अँड डॉट बॉल. 44 ऑन द बोर्ड इन द 5th ओव्हर. अजून एक चांगला चेंडू ॲज इट इज. मागच्या चेंडूची पुनरावृत्ती, कॉपी अँड पेस्ट. सेम डिलिव्हरी अँड डॉट बॉल अगेन. तोच चेंडू त्याच प्रकारचा, त्याच धाटणीचा, त्याच दिशेने निघून गेला आणि पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न पुन्हा एकदा मयूर दिनकरचा फसतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फ्रॉम कुणाल. स्ट्राईक केला मयूर दिनकरला. पुढचा चेंडू कुणालचा ओ द विकेट. आता मात्र रेंजमध्ये होता, रडारमध्ये होता, फेकून दिलाय. पेटन स्ट्रोक फ्रॉम मयूर दिनकर. फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. चेंडू कनेक्ट झाला नाही प्रॉपरली. आता मात्र चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर स्लॉक स्वीपचा हा फटका आणि षटकाराने धावसंख्येने उंच उडी घेतली आहे. चेंडूची मागणी करतायत पंच. धावसंख्या धावफलकावर 50 ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. ती फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून ती टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाची. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द 6th ओव्हर. चला क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या, जास्त वेळ घालवू नका. आवाज पाली संघ. मयूर दिनकर साठी तुम्ही पाहता दीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू उभा आहे सर्कलच्या बाहेर ऑन साईडला. स्लोअर वन चेंडू पतीमध्ये परिवर्तन. फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर येतोय. मिसफील्ड, पण एकच धावावर समाधान मानावं लागतंय मयूर दिनकरला. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. एकूण गडी बाद झाले ते 2. दोन्ही फलंदाज धावची सुरुवात बाद झालेत, रनआउटच्या सुरुवात बाद झालेत. मयूर दिनकर आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि 5 चेंडू धाव अंकित केलेत. एकूण 8 धावा, 1 षटकाराच्या मदतीने. स्ट्रायकिंग एंडला इरफान. अजून एक सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी फ्रॉम कुणाल. एकमेव चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्यावर चेंडू मात्र षटकार ठोकला तो मयूर दिनकरने. नंतर एकही चेंडू मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय ते गोलंदाज कुणालने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, चांगलं कमबॅक. धावसंख्या 51 कायम आहे धावफलकावर. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात पॉवर प्ले फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि या षटकात सुद्धा ॲज इट इज कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळते आणि सरप्राईज केले फलंदाजांना. एकमेव षटकार पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा कमी धावसंख्येने रोखलंय. 2 षटकात एकही निर्धाव नाही, फक्त 14 धावा, पण एकही सफलता नाही आहे ती कुणालच्या खात्यामध्ये. षटक संपते ती एकूण 6 धावा अंकित झाले. धावफलक एकूण 51 धावा. अजूनही 2 षटकांचा स्पेल शिल्लक आहे. 2 षटक अजूनही बाकी आहेत. 51 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट आफ्टर 6 ओव्हर. आणि 7वं षटक बॅटिंग पॉवर मात्र बॅट्समनने कॉल केलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने कॉल केलाय. टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघ. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या संघाने आणि गोलंदाजीला आवाज पाली या संघाला इन्व्हाइट केलंय. 7व्या षटकात पॉवर प्ले षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर सज्ज होते तो संजोग. ज्या संजोगने फक्त 4 धावांचं षटक हाताळलं होतं. तोय आपल्या स्पेलमध्ये अजून एक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संजोग. पंचांच्या उजव्याने मारा करेल संजोग. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. डावचीची संधी आणि फलंदाजीने मात्र बाद होणार तो इरफान. बिग विकेट, 1 मोर डाऊन आणि इरफान बॅक टू द पवेलियन. कोऑर्डिनेशन नाहीये. धावसंख्या 51 धाव धावफलकावर.
51 लॉस ऑफ 3. कॉर्डिनेट अजिबात नव्हता, कॉर्डिनेशन अजिबात नव्हतं. आणि पंचांकडे अपील केलं जातं की बेल्स खाली पडल्या नव्हत्या, पण स्क्वेअरलेचे पंच सांगतायत की बेल्स ऑलरेडी ऑफ झाली होती, खाली पडली होती. आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तर मैदानावर इरफान. चांगली बॅटिंग इरफानच्या बॅटमधून, चांगली फलंदाजी आपण पाहिली याच्या बॅटमधून. निश्चितच शेवटच्या टप्प्यात काही डॉट्स पाहायला मिळाले, पण त्यावर त्यांनी चांगली कामगिरी केली. 2 षटकार, 2 चौकार, 1 डबल आहे आणि जवळजवळ सिंगलची संख्या आहे एकूण 3 अशी बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजे जवळजवळ 25 धावांचं योगदान दिलं आहे ते इरफानने आपल्या बॅटमधून. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 अर्जुन. फिंगर रोल केले, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, लाऊड अपील, हाईट फॅक्टर. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम संजोग. दोन्ही चेंडू बॅक टू बॅक डॉट आहेत. एका चेंडूवर सांघिक यश मिळाले म्हणजे धावची सुरुवात त्यांनी फलंदाजाला बाद केले ते इरफानला. आणि या चेंडूवर निश्चित डॉमिनेट करतोय तो स्ट्रायकिंगला मयूर दिनकरला. गुड बॉलिंग फ्रॉम संजोग. फिंगर रोल केले चेंडू हवेमध्ये, आउटसाइड एज आणि संधी अजिबात येत नाहीये. अप्रतिम डिलिव्हरी. वर्सटाईल बॉलर, लेफ्ट आर्म गोलंदाज, क्रिएटचा वापर करतोय, अँगल क्रिएट करतोय आणि डॉमिनेट करतोय तो स्ट्रायकिंग एंडला मयूर दिनकरला. धावसंख्या स्थिरावली, थांबली आहे, रोडावली, अंकुश लागलाय तो 51 या धावसंख्येवर. सुपर परफॉर्मन्स फ्रॉम संजोग. ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडीशी मिड स्पीड. बॅटिंग करणाऱ्या संघाने म्हणजेच टायगर स्पोर्ट्स आसुनी संघाने बॅटिंग पॉवर प्ले कॉल केला, पण त्या बॅटिंग पॉवरमध्ये निश्चितच एक भिंतीसारखा उभा राहिला आहे तो गोलंदाज संजोग. काय गोलंदाजी केली आहे, डॉमिनेट केलं आहे ते स्ट्रायकिंगला फलंदाज दिनकरला. आणि दिनकरने फायनलीमध्ये 14 चेंडूवर एकदा कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केलं आहे आणि स्ट्राईक एंडला येतो तो लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक, तो म्हणजेच अर्जुन. लगेच फील्डमध्ये चेंजेस, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. धावसंख्या धावफलकावर खूप वेळानंतर पुढे सरकली ती 52 धावा धावफलकावर एकूण मैदानावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. संजोग पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज राहील स्ट्रायकिंग एंडला अर्जुनसाठी. फिंगर रोल केलेत ऑन साईडला, चेंडूला दिशा दिली फक्त. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडू जज करेल तोपर्यंत एकच धाव. चांगला बॅकअप, एकच धाव मिळते या चेंडूवर. अत्यंत इकॉनॉमिकली आणि अत्यंत कंजूस गोलंदाजी संजोगकडून. संजोगने जेव्हा पहिल्या षटक हाताळलं पॉवर प्लेचा उघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या आणि तो संजोग आता सुद्धा तुम्हाला ते चित्र पाहायला मिळते, तीच कामगिरी करतोय आणि जणू काही पहिल्या षटकाची पुनरावृत्ती पाहायला मिळते या षटकामध्ये सुद्धा. आतापर्यंत खर्च केलेल्या या षटकात फक्त 2 धावा 5 चेंडूमध्ये. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय आणि एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि हा सीमारेषे बाहेर. आमच्या हा डीजे ऑपरेटरला एक अप्रतिम अभिवादन करत असताना तुम्ही पाहतात रमेश आणि निरंजनला हा षटकार एक्झॅक्टली तुम्ही आता कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे डीजे महेश आणि चेतन आहेत तिथे आणि त्यांच्या समोर हा षटकार वसूल केलाय तो फलंदाज ट्रॅकिंग एंडला असताना मयूर दिनकरने. विलास स्पोर्ट्स किनवली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर साई एकविराज सरई संघाचे संघनायक टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे या षटकानंतर. आताच इन्व्हाइट करतोय, आपण टॉक्स बॉक्समध्ये थांबायचं आहे. या षटकानंतर नाणेफेक केली जाईल. विलास स्पोर्ट्स किनवली विरुद्ध संघ असेल तो साई एकविरा सरई यांच्या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. निर्णायक चेंडूवर षटकार आले, 8 धावा खर्च केल्या षटकामध्ये. मयूर दिनकरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो. स्ट्रायकिंगला फलंदाज अर्जुन आहे. तर निर्णय षटक सोपवले ते पंकजच्या हातामध्ये, ज्या पंकजने मागचं षटक हाताळलं आणि मागच्या षटकामध्ये पंकजने फक्त धावा 6 खर्च केल्या होत्या. तो पंकज गोलंदाजी मार्कवर. बघायचं आहे किती धावसंख्येपर्यंत रोखणार इथे मात्र टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाला तो आवाज पाली हा संघ. धावसंख्या 59. स्लोअर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. रिटर्न क्रीजच्या बाहेरच चेंडू जाऊन लँड होतोय अँड वाईड बॉल. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावा फलकावर. स्लोअर 1 चेंडू पायाच्या मागून एसटी वाकवायची होती आणि पंचांचा सिग्नल वाईट बॉल अगेन.
इन डिलिव्हरी लिव्हिंग द लेग स्टम्प इज वाईट हेच दाखवत असताना पंच रमेश म्हात्रे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक एंडचे पंच निरंजन सावंत. धावसंख्या दाफलकर 60 धावा. पंकज ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हवेमध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. भाग पाडला फटका खेळण्यासाठी आणि लॉंग ऑफला सुरेख जेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद. अमरने खूप सुंदर झेल टिपला लॉंग ऑफला बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या थोडासा उजव्या बाजूला व्यासपीठासमोर प्रेक्षक आमच्या पाहुण्यांच्या समोर. आणि अजूनही धक्का लागला मैदानावर तो टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाला. फलंदाज बाद होतोय तो मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. यू बॅट्समन प्रशांत. टोटल 4 विकेट डाऊन 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावर. प्रशांत येतो नवीन फलंदाज मैदानावर 6व्या क्रमांकावर. आणि पंकजचं हे पहिलं वहिलं यश. पहिली वहिली विकेट. हो इथे मात्र प्लेड ऑन इनसाइड एज रुबी कट चायना कट अँड देन हिट द स्टंप्स. फलंदाज बाद. वैयक्तिक विकेटची कमी होती आतापर्यंत. 3 फलंदाज आपण बघितले बाद झाले स्ट्राईक आघाडीचे. त्याच्यामध्ये संख्या आहे ते म्हणजेच फलंदाज भावेश दिनेश आणि इरफान तिन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. पण इथे मात्र गोलंदाजाला यश मिळते ते पंकजला. निर्णय षटकामध्ये अप्रतिम आणि भरीव कामगिरी या स्लॉगरमध्ये पाहायला मिळते ती पंकजकडून. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 वाईड नंतर 2 विकेट आणि हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समन अविनाश स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. धावसंख्या स्थिरावली ती 61 धावसंख्येवर. आणि 2 विकेट बॅक टू बॅक घेतले ते गोलंदाज पंकजने. हॅट्रिक बॉल फॉर पंकज. स्ट्राईक एंडला अविनाश. बघायचं आहे काय नक्की चर्चा सुरू आहे. खेळाडू डीप मधून येतोय जवळ. पंचांची काहीतरी चर्चा केली नाही पुन्हा त्या गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. चार खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज आणि विकेट किपर सोडून पुढचा चेंडू. हॅट्रिक बॉल. हो क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. स्पेल टाकत असणं अप्रतिम. ड्रीम स्पेल ड्रीम चेंडू अँड ड्रीम विकेट. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट झाली आहे या स्पर्धेतली निश्चित गोलंदाज पंकजच्या नावावर. सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम पंकज. काय चेंडू हाताळलेत. एक फलंदाज आपण जर बघितलं तर लॉंग ऑफला त्याने डावखुरा फलंदाज बाद केला तो म्हणजेच अर्जुनला. त्यानंतर मयूर दिरकरचा सुद्धा त्रिफळा उद्ध्वस्त केला इनसाइड एज लागून. आणि त्यानंतर अजून एक अप्रतिम डिलिव्हरी अप्रतिम चेंडू. थोडासा अप्रतिम इन स्विंग पाहायला मिळाला आणि बरोबर चेंडू लेग स्टिक उरखडतोय आणि हॅट्रिक संपादन करतोय तो गोलंदाज या षटकामध्ये पंकज. संघाची धावसंख्या कुठे होती आणि सामना बघा कुठे आलाय. 7 षटकाखेर धावसंख्या आपण बघितली ती म्हणजे 59. या षटकात 2 वाईट टाकले आणि पण नंतरचे 3 चेंडू होते ते पंकजचे आणि 3 चेंडू त्याने 3 विकेट त्याने घेतलेले आहेत. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक मधुकर. 7व्या षटकापर्यंत कुठलाही गोलंदाज विकेट घेऊ शकला नव्हता. तिन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते पण इथे मात्र ती कमी पूर्ण केली. ती उणीव पूर्ण केली. तो अभाव पूर्ण केला आणि निश्चितच खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीमध्ये पंकजने आणि तब्बल 3 विकेट घेऊन हॅट्रिक पूर्ण केली आहे या क्रिकेट स्पर्धेतली. सुपर बॉलिंग. स्ट्रायकिंग याला न्यू बॅट्समन येतो तो मधुकर. ऑन साईडला दिशा दिली आहे. चांगला इम्प्रोव्हायझेशन. डीपमध्ये चेंडू सरकतोय. लॉंग लेगला चेंडू वेगाने टाळतोय. सीमारेच्या बाहेर जाईल चेंडू. येतोय तो एक संघर्षमय फटका. चौकार. धावसंख्या 65 धावा धावफलकावर. अजून या षटकातला इनिंग मधला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे कारण 2 वाईड होते. नंतर 3 चेंडूत 3 विकेट. एक चौकार आता मात्र पाहतोय तुम्ही मैदानावर. फलंदाज मधुकरच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकर 65 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. फटका बनवला मधुकरने स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना आणि लॉंग लेगला एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. आता मात्र 4 खेळाडू मात्र सेट झाले ऑन साईडला मधुकरसाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक पंकजच्या षटकामध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. ब्युटिफुल डिलिव्हरी. धावची संधी आणि फलंदाज इथे मात्र एक्झॅक्टली बाद होतो स्ट्रायकिंग एंडला कारण क्रीज ऑलरेडी त्याने सोडलं होतं त्यामुळे फलंदाज तंबूत परतावं लागणार.
आणि परत फलंदाज तंबूत म्हणजेच मैदानावर आलेला प्रशांत एकही चेंडू फेस न करता अत्यंत दुर्दैवीरित्या तो बाद होतोय आणि अजून एक विकेट मिळते ती गोलंदाजी करणारा संघ आवाज पाली या संघाला. शेवटच्या टप्प्यात शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज येतो तो वैभव. टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाचा हा खेळाडू वैभव येतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या 65 धावा धावफलकावर. मागच्या षटकातल्या 7 धावा 8 धावा त्याच्या अगोदर 7 धावा त्याच्या अगोदर 6 धावा. फक्त 2 षटकामध्ये दुहेरी अंकात धावा आल्यात त्या म्हणजेच गोलंदाज विजयच्या षटकामध्ये आणि अक्षयच्या षटकामध्ये 13 आणि 14 अनुक्रमे. निर्णायक षटक निर्णायक चेंडू इनिंग मधला हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पंकज आणि त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंग गेला फलंदाज वैभव. धावसंख्या 65 धावा एकूण गडी बाद आहेत ते 7. फुलटॉस आहे ऑन ड्राईव्ह केला ऑन साईडला पुल केलाय गॅप मध्ये चेंडू सीमारेच्या बाहेर निघून जाईल. पंचांचा इशारा नो बॉल कॉल केलाय पंचांनी. नो +4 अशा 5 धावा ऍड केल्या धावफलकावर. धावसंख्या 70. ओव्हर द वेस्ट साठी पंचांनी नो बॉल कॉल केलाय आणि बघायचं इथे मात्र 5 धावा ऍड करायचे धावफलकावर. नो +4. एकच चेंडू टाकायचा तो सुद्धा चेंडू तुम्ही बघतायत ओव्हर द वेस्ट टाकलाय फुलटॉस चेंडू दिलाय आणि चेंडू पाठवलाय तो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या 70 धावा धावफलकावर. आवाज पाली संघ ज्याप्रमाणे आपण पाहिलं की टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर असं मला वाटतं की आता मात्र डाव इथे मात्र डिफेंडिंग टोटल त्यांनी मात्र उभी केलेली आहे. 15 सेकंद तुमच्याकडे असतात फक्त 15 सेकंद. 15 सेकंद तुम्हाला रिव्ह्यू कॉल करायचा असतो तो ऑटोमॅटिक 15 सेकंदानंतर लॉप्स होतो. स्लोअर वन चेंडू कट करण्याचा प्रयत्न हा चेंडू टाकायचा होता तो म्हणजेच गोलंदाज पंकजला पण त्यासाठी त्याने अक्षरशः 5 धावा खर्च केल्या. नो +4 आणि फलंदाजी मात्र बाद होते तो एसटीच्या मागे धावचीच्या स्वरूपामध्ये. तर आपण लगेचच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत जिथे मात्र एकत्र धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय. टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाने प्रथमोदय करत असताना आवाज पाली या संघासमोर जेव्हा धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल एकत्र धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल तो आवाज पाली संघाकडून बघायचा आहे त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करेल. म्हणजेच आवाज पाली हा संघ जेव्हा समालोचनच्या बॉक्समध्ये निश्चित आम्ही इन्व्हाइट करू म्हणजेच सोमनाथ खाडे यांना जेव्हा आवाज पाली संघ धावसंख्येचा पाठलाग करेल तो सुद्धा 71. पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सोमनाथ खाडे ते मात्र नाणेफेक संपन्न करणार आहेत. पुढच्या सामन्याचा नाणेफेक कौल केलं जाईल म्हणजेच विलास स्पोर्ट्स किनवली विरुद्ध साई एकविरा सरीव या 2 संघांमध्ये. ओव्हर टू सोमनाथ खाडे. धन्यवाद प्रसाद सर. याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय श्यामजी शेलार सर, सुभाषजी पाटील सर, प्रवीणजी ठाकरे सर, योगेशजी निचिते सर, सचिनजी शेलार सर. सर्व मान्यवरांचं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि संपूर्ण शेंदूर ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे.
हॅलो 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 धन्यवाद. याच दरम्यान ज्या व्यक्तिमत्वाची आपण सर्वजण अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून अंतःकरणापासून वाट पाहत होतो, या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचा सहभाग मोलाचा वाटा सातत्यानं आमच्या सर्व तरुणांच्या पाठीशी असतो, आदरणीय रामभाऊ पाटोळे, जितूभाऊ पाटोळे, वैभवजी पाटोळे, नरेशजी पाटोळे आणि त्यांची संपूर्ण टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंच्या संपूर्ण टीमच्या पाठीशी जनता वरद असतं, सातत्यानं असतो. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून अगदी मनापासून आपल्याला हे वरद असतं, ज्यांचा सातत्यानं असतो. आगमन झालंय आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचं आणि संपूर्ण वादा ग्रुपची ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. व्यासपीठावरती आगमन झालंय साहेबांचं. स्पर्धेच्या वतीनं रामभाऊ पाटोळे, जितूभाऊ पाटोळे, वैभवजी पाटोळे, नरेशजी पाटोळे, संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. साहेब आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा द्विगुणित झाली आणि मैदानावरचं वातावरण प्रफुल्लित झालं. मनपूर्वक आभार, अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असतील साहेबांचे. मनपूर्वक पुनश्च एकदा आभार मानूया शब्द सुमनांनी. आणि जनकजी विषय आपण कुठे जर असाल तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला काम करायचं या सामन्यासाठी. जनकजी विषय सामना चालू आहे. आवाज पाली विपक्ष टायगर स्पोर्ट्स अस्तोली या दोन संघादरम्यान द्वंद्व आपल्याला बघायला मिळतं. जबरदस्त ही लढत आणि या लढतीमध्ये पूर्वार्ध आपण पहिला 8 षटकांच्या खेळामध्ये 70 धावा जमविल्या टायगर स्पोर्ट्स अस्तोली संघानं आणि 71 धावांचं लक्ष आवाज पाली संघासमोर. हे द्वंद्व जबरदस्त असेल, जबरदस्त बॅटल बघायला मिळेल. साखळी सामन्यांमध्ये आपण या दोनही संघांना पाहिलं आणि अगदी प्रेमात पडावा असा खेळ यांचा सातत्यानं आपण पाहिलाय. हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. या क्रिकेटच्या नंदनवनामध्ये आपण सर्वजण आहोत. दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वजण आहोत आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर आपण चारही बाजूला पाहिलं तर क्रिकेटसाठी एक नंदनवनाचं वातावरण बघायला मिळतंय. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुनश्च एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि माझ्या सर्व लाडक्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपणा सर्वांना क्रिकेटच्या या मूल्यवान दुनियेमध्ये पुनश्च एकदा घेऊन जातोय. मी समालोचक सोमनाथ खाडे. सामन्याला सुरुवात होईल. जबरदस्त द्वंद्व आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. व्यूव्हरचना सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळतीये. डावखुरी आताचा फलंदाज आवाज पाली संघाच्या वतीनं सज्ज झालाय. समवेत संजोग आणि अमर ही जोडी आपल्याला बघायला मिळते आवाज पाली संघाच्या वतीनं. पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी या स्पर्धेचे एक आधारस्तंभ नरेश पाटोळे आणि विशालजी भोईर सर या दोन मान्यवर पंचांच्या उपस्थितीमध्ये सामन्याला सुरुवात. गोलंदाज सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्लेचं हे षटक पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार बघायला मिळतोय. रिवर्सचा प्रयत्न यशस्वी होत असताना पंचांचे हात लहरीप्रमाणे हा चौकार. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय यशवी नावाचा. आज शेंद्रून. धन्यवाद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार बघायला मिळाला. फलंदाज संजोगच्या बॅटमधनं हा 4 धावांचा फटका. 71 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी आवाज पाली संघ मैदानात उतरलाय. अनिल गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा दबाव निश्चितच असेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात.
यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी बघायला मिळत होती. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. पंच आमच्या बाजूला वळत असताना वाईट घोषित केलाय. अपांतरच्या स्वरूपाची एक धाव निश्चितच धावफलकामध्ये अंकित होईल. चौकार आल्यानंतर मात्र या चेंडूवरती दबाव होता गोलंदाजावरती आणि या दबावाचं रूपांतर अवांतरच्या चेंडूमध्ये बघायला मिळालं. धावफलक पुढे सरकलं. 5 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. बिनबाद 5 अशी धावसंख्या बघायला मिळतीये. आवाज पाली संघाची चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात संजोगच्या माध्यमातून बघायला मिळाली. अनिलवरती थोडासा दबाव आहे. पॉवर प्लेचं हे षटक, या षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखायचंय. मात्र डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती उजव्या हाताचा फलंदाज, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न अपील केलं जातंय. पंचांचं बोट यावेळेला आकाशाकडे जात असताना फलंदाज बाद. रिव्ह्यू कॉल केला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला लाभलेत आदरणीय जय पवार सर, जेपी पॅनलचे सर्वे सर्वा जय पवार सर आपल्या समवेत आहेत. tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे. आपण पाहतोय प्रथमेश सरांना ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेमध्ये. जय पवार सर या चेंडूवरती काय घडलं याचा निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. उकल केली जाईल काय घडलं या चेंडूवरती आणि थोड्याच वेळात दूध का दूध, पाणी का पाणी असा निर्णय मात्र निश्चितच आपल्याला क्रुशल मॅच आहे. हॅलो थोडं हॅलो हॅलो ओके. या चेंडूवरती अतिशय क्रुशल निर्णय आहे. नॉकआउटची मॅच आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सरांना आपण पाहतोय. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल आणि यावेळेस निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. फलंदाज बाद. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब, वनरक्षक वनपाल संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सचिनजी तळपाडे साहेब, वनरक्षक भातसानगर, कुंदनजी भोईर साहेब, वनरक्षक पडगा, किशोरजी दिनकर सर, शिक्षक सेना संघटना अध्यक्ष शहापूर, योगेशजी घोडविंदे सर, उद्योजक आहेत आणि आदरणीय धनंजयजी घरत सर आहेत, श्याम सर शेलार, सुभाष सर पाटील, प्रवीण ठाकरे सर, योगेशजी निचिते सर, सचिनजी शेलार सर. व्यासपीठावरती सातत्यानं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळतीये. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलंय संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंच्या सर्व शिलेदारांवर आणि SPL वर असणारं प्रेम आदरणीय मान्यवरांचं आपल्याला बघायला मिळतंय. व्यासपीठावरती असलेली गर्दी, मैदानाच्या बाजूला असलेली प्रेक्षकांची गर्दी, हे वैभव असतं आयोजनाचं, हे वैभव असतं आयोजकांचं, संपूर्ण मान्यवरांचं. पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून शब्द सुमनांनी आभार मानूयात, ज्यांच्या आगमनानं मात्र वातावरण खोलून गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मैदानावरती जबरदस्त द्वंद्व बघायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद चौकार आला, त्यानंतरच्या चेंडूवरती वाईट चेंडू बघायला मिळाला. तदनंतर मात्र कमबॅक केलं अनिलनं, फलंदाजाला बाद केलं. ज्या फलंदाजानं चौकार मारला होता तो फलंदाज मात्र बाद झाला संजोग. आवाज पाली संघाच्या कर्णधारांना एक सूचना आहे, आपला रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. फलंदाज बाद झालाय, संजोग बाद झाला, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज विनायक. डावखुरी हाताचा फलंदाज, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न. अनिल राईट आर्म राऊंड द विकेट, पुनश्च एकदा सज्ज. यावेळेस फटका बघायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड निघालाय. चेंडू जितकी जास्त उंची तितकीच जास्त लांबी, हा षटकार. धन्यवाद. आल्या आल्या मात्र आपल्या नावाचा परिचय देत असताना विनायकच्या बॅटमधनं हा प्रहार आला आणि 6 धावा धावफलकाला देऊन गेलाय.
धावफलकावरती जर आपण पाहिलंच तर पंढरीनाथ सरांच्या शुभ हस्ते धावफलक सजलंय. 11 धावा धावफलकावरती, एक गडी बाद, 11 धावा. अनिलला आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिलं. या वेळेस आपली दिशा मात्र बदलली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट जाताना बघायला मिळेल. आक्रमक फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विनायक आला आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतरचा हा फटका चांगला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिले. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. शेवटच्या मुवमेंटला अगदी धावत जाऊन चेंडूला अडवलं आणि चौकार जाण्यापासून मात्र वाचवलं. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग. धावफलक 2 धावांनी पुढे सरकतंय. 13 धावा. अनिलचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी विनायक सज्ज आहे. डावखुरे हाताचा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकला येऊन ऑन साइडला खेळून काढले. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. दूर दूरून बागयात चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये अनिलवरती आक्रमण आणि सामना खुला करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, 1 षटकार आपल्याला बघायला मिळतोय आणि अनिलला मात्र विचार करण्यास भाग पाडलंय. शॉर्ट मीटिंग घेतली गेली आहे. कर्णधार भगवान बांगर जाऊन कानमंत्र देत असताना, मयूर दिनकर जाऊन कानमंत्र देत असताना गोलंदाजाला मात्र इथून कमबॅक करावं लागेल, करणं गरजेचं असेल. कारण नॉकआउटची ही मॅच आहे. या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर मात्र तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र होत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. पॉवर प्लेचं हे षटक महागडं ठरलं. अनिलच्या गोलंदाजीवरती तब्बल 18 धावा आल्या. आवाज पाली संघासाठी एक आश्वासक सुरुवात. गुड बॅटिंग. याच दरम्यान आगमन झालं आदरणीय मौर्या दादा, वनरक्षक दहिवली, संदीपजी जाधव साहेब, वनरक्षक दहिवली, आदरणीय प्रकाशजी भोंडिवले साहेब, डॉक्टर प्रकाशजी भोंडिवले साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालं स्पर्धेच्या वतीनं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब चंद्रूच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवर आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर प्रकाशजी भोंडिवले साहेब, पियुषजी भोंडिवले साहेब, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं या SPL ला अतिशय प्रेम मिळत असतं. मायेचा उबदार हात त्यांचा पाठीशी सातत्यानं असतो आणि यावेळेस सुद्धा तीच ऊब, तीच माया आणि तेच प्रेम बघायला मिळत आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. गोलंदाज मयूर दिनकर आलाय. पहिल्या चेंडूवरती अवांतरची ही धाव वाईड आलाय. वाईडच्या स्वरूपामध्ये अवांतरची 1 धाव, 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो. विनायक साठी हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक क्षेत्ररक्षक सज्ज आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा, 20 धावा. या अगोदरच्या चेंडूवरती एक अवांतरची धाव आली. तदनंतर या चेंडूवरती सुद्धा 1 धाव येते. चांगली सुरुवात. आवाज पाली संघाची एक आश्वासक सुरुवात. गोलंदाजी खूप सुंदर केली सुरुवातीला आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये आणि यावेळेस फलंदाजी सुद्धा चांगली आश्वासक सुरुवात करून देणारी. मयूरचा हा चेंडू शॉर्ट पिच पूल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. मोठा फटका, षटकार. संग येते दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायान करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. वंशाचा परंपरेचा चषक. याचबरोबर आदरणीय सुनीलजी भोंडुले साहेबांच्या
सोबत त्यांची कन्या सुद्धा आहे गुड्डू, तिचं सुद्धा शुभ स्वागत करूया. जबरदस्त फटका 6 धावांचा हा प्रहार बघायला मिळाला. त्यानंतर यावेळेस बॅटच्या बरोबर मिडल होत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता, मात्र जबरदस्त कमिटमेंट 100% एफर्ट सीमारेषेच्या जवळ अगदी झेपावत असताना चेंडूला आतमध्ये ढकललं आणि 100% मेहनत मैदानात करत असताना व्हेरी गुड फिल्डिंग. तीन धावा या चेंडूवरती येताना बघायला मिळाल्या. अतिशय चांगली फिल्डिंग. आवेश होता सीमारेषेच्या अगदी जवळ, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना मात्र त्याला अडवलं. मयूर दिनकर वरती मात्र इथून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. षटकार त्याच्या या षटकामध्ये आलाय. त्यानंतर आलेल्या या 3 धावा. विनायक हलक्या हाताने खेळून काढलंय. 1च धाव. एक धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण पाहतोय आवाज पाली संघ आणि अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देत असताना षटक क्रमांक 2 मयूर दिनकरचा आपण पाहतो. या वेळेला बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि धक्का मिळेल. या वेळेला बाद होतोय फलंदाज अमर. बॅक टू द पॅव्हिलियन. SPL भरले शत्रुन गावाला जल्लोष. थँक्यू. शंतूर प्रीमियर लीग SPL चं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. अतिशय सुमधुर संगीत DJ महेशच्या माध्यमातून. सातत्यानं आमच्या आवाजाची सुद्धा एक चांगल्या प्रतीनं काळजी घेतली जाते. थँक्यू सो मच DJ महेश. मयूरनं मात्र इथं झटका दिलाय, फलंदाजाला बाद केलाय. विकेट किपर वैभवच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. मयूरनं मात्र इथून आपल्या व्यूवर रचनेमध्ये फलंदाजाला अडकवलं. यावेळेस चांगला चेंडू होता, सन्मान देत खेळतोय. एक अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 मयूरचं मार्गस्थ होतं, ते इथून संपन्न झालंय. आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर बघायला मिळतात 30 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा. 15.00 ची सरासरी राखत असताना आवाज पालीचा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. पूर्वार्ध आपण पाहिला 8 षटकांमध्ये धावसंख्या 30 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस. चला मित्रांनो, टीम मीटिंग करू नका. असनोली संघ जास्त वेळ जर आपण खर्च केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. नामवंत संघ आहे आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजतंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज प्रशांत युवा खेळाडू आहे आणि याच्या खांद्यावरती सुद्धा जबाबदारी आहे. आदरणीय सुनीलजी भोंडवले साहेब यांचे सुपुत्र पियुषजी भोंडवले साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा SPL कमिटीच्या वतीनं, जितू दादांच्या वतीनं, वैभव दादांच्या वतीनं आणि स्पेशली रामभाऊंच्या वतीनं, नरेश पाटोळेंच्या वतीनं, संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंदूरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. डावखुरी आताचा फलंदाज विनायक आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर जवळजवळ स्टान्स घेतोय आणि आक्रमक पावित्र्यातच उभा राहिलेला बघायला मिळतोय. वेस्ट इंडिजचा एक खेळाडू आठवतो, शिवनारायण चंदरपॉल. अगदी त्याच शैलीमध्ये इथून स्टान्स बघायला मिळतोय. या वेळेला बघायला मिळतोय चेंडू लिस्टिकला सोडून जाणारा. पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटच्या रूपाने 1 धाव येते. चांगली सुरुवात आवाज पाली संघाची. 71 धावांचं टार्गेट आहे आणि
अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रशांत राईट आर्म राऊंड द विकेट. लवकर आताचा विनायक या वेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना पॉइंटच्या हातामध्ये चेंडू जाऊन चेंडू पकडून फेकी करण्यापर्यंत एक धावेची संधी मिळाली. संधीचं सोनं करत असताना स्ट्राईक चेंज करतायत, आपला आपला एंड चेंज करतायत दोनही फलंदाज आपण पाहतोय विनायक आणि शैलेश. अद्यापपर्यंत खातं खोलायचं आहे. आवाज पाली संघाच्या वतीने एक चांगला खेळ त्याचा सुद्धा राहिलाय. या वेळेस नंबर 4 वरती आलाय आणि चांगली खेळीची अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा आहे. आणि अपेक्षा असेल संपूर्ण आसनोलीकरांना, संपूर्ण डगआउटला, संपूर्ण त्यांच्या चाहत्यांना. गोलंदाज प्रशांत कडून एक युवा गोलंदाज आहे आणि चांगला खेळ त्याचा सुद्धा राहिलाय. प्रशांत हा चेंडू या वेळेला पंचांचा इशारा नो आहे. एक्स्ट्रा हाईट आणि त्याच्या बरोबर एक्स्ट्रा ताकदीचा हा फटका षटकार. क्रिकेट सामन्यांचा मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा वैभव पाटोळे sponsor धन्यवाद. हैया. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावा नो आणि अशा 7 धावा या चेंडूवरती येत आहेत. असनोली संघाला जर सामन्यामध्ये राहायचं असेल, विजय मिळवायचा असेल तर मात्र या चुका टाळाव्या लागतील. हा नो चेंडू आणि 6 धावा, 7 धावांनी धावफलकाला इथून गती प्राप्त होतीये. षटक क्रमांक 30 प्रशांत मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 39 धावा आपल्याला बघायला मिळतात. आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल, स्वच्छंदी फटका मारण्याची संधी. फ्री हिटचा हा चेंडू असेल, फलंदाज मात्र मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये असेलच. राईट हँडेड फलंदाज शैलेश स्ट्राईक वरती आहे. षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आत्मविश्वास दुणावलेला ऑन साईडला खेळून काढले. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आलाय. मयूर दिनकर त्या ठिकाणी सज्ज आहे. चेंडूला पकडून फेकलं. एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागतं. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर मात्र या चेंडूवरती एक धाव आली आहे. स्ट्राईक चेंज केली आहे. आपला एंड चेंज केला. डावखुऱ्यात आता फलंदाज विनायकला मात्र त्यानं स्ट्राईक वरती पाठवलंय. अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहे विनायक. आल्या आल्या आपल्या नावाचा त्यांनी परिचय दिलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा सज्ज बघायला मिळतोय. पुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे दोनही हात आकाशाकडे. 6 धावा षटकार. आईगाव देवी संघाचा थँक्यू. यावेळेस पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा परिचय दिलाय. चेंडू पाठवा. जुना चेंडू मैदानात. फलंदाज विनायकच्या बॅटमधनं हा धमाका बघायला मिळाला. षटकार आलाय आणि धावफलक वेगानं पुढे जातोय. 46 धावा. 46 ऑन अ बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा आपल्याला बघायला मिळतात. व्हॉट अ बॅटिंग. गुड बॅटिंग. चेंडूला मात्र सतत मैदानाच्या बाहेर पाठवत असताना मॅच बॉल आलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाली संघाच्या वतीनं विनायकच्या बॅटमधनं सततचे मोठे फटके येत असताना प्रशांत वरती प्रेशर आहे. यावेळेस स्लॉक स्वीप करायचं होतं. आवर घालत असताना स्वतःला हलक्यानं खेळून काढला आणि एकच धाव या चेंडूवरती. गोलंदाज स्वतः चेंडूवरती जात असताना चेंडूला कलेक्ट केलं. तत्पूर्वी मात्र एकच धाव. धावफलक जर आपण पाहिला आवाज पाली संघाचा तर विजयाच्या दिशेनं आगेकूच करणारी फलंदाजी. 47 तब्बल 47 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे आणि विजयाचा मार्ग मात्र इथून सुखकर करत असताना यावेळेस पुन्हा एकदा शैलेश हलक्या हाताने खेळून काढले. डायरेक्ट हिट झाले. पंचाकडे दाद मागितली जाते. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. एक धाव मात्र अजून ओव्हरथ्रोची इथून ऍड होईल. धावफलकावरती 2 धावा वाढताना बघायला मिळतील. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये टार्गेटच्या दिशेने चांगली तयारी बघायला मिळते. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 49 धावा.
2 गडी बाद 49 धावा धावफलकावरती आवाज पाली संघ फ्रंट फुटवर येऊन खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरून प्रशांत राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. एकच धाव. संयमी क्रिकेट बघायला मिळतं. षटक क्रमांक 3 संपन्न झालं आणि धावफलकावरती अर्धशतक पूर्ण होत आहे. यावेळेस आपल्याला बघायला मिळतील स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आदरणीय प्रसादजी परब सरांना, एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी यांच्या आवाजानं मात्र आजचा दिवस आपण मंत्रमुग्ध झालोय. आणि यावेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये क्रिकेटवरती नितांत प्रेम, नितांत श्रद्धा सातत्यानं आपण पाहिली आहे. सरांच्या माध्यमातून आम्हाला क्रिकेटचे धडे सातत्यानं शिकायला मिळत असतात. त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. पुन्हा एकदा मयूर दिनकर संघाच्या पाठीचा कणा आहे आणि इथून काहीतरी चमत्कार करावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू ऑफ स्पिन स्वरूपाचा चेंडू होता, मात्र संयमानं खेळत असताना शैलेश त्याला माहिती आहे मयूरच्या समोर आक्रमण करणं धोकादायक ठरू शकतं आणि या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. आपला एंड बदलला दोनही फलंदाजांनी. स्ट्राईकवरती यावेळेस हार्ड हिटर फलंदाज डावखुऱ्या हातानं ज्यानं मात्र आक्रमण केलंय विनायक स्ट्राईकवरती आपल्याला बघायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 71 धावांचा पाठलाग करत असताना 51 धावा आपण अद्यापपर्यंत बघायला मिळतात. 20 धावांची गरज आहे आणि हा फटका चांगला बघायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघायला मिळाली. मयूरचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव या चेंडूवरती येताना बघायला मिळतीये. सेन्सिबल त्यांना माहिती आहे सिंगल डबल न ते जरी धावा काढत राहिलो तरी मात्र आपला विजय आपल्या निश्चितच जवळ येत राहील. यानंतरचा सामना असेल विलास स्पोर्ट्स किनवली विपक्ष साई एकविरा चरीव. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. मयूरचा हा चेंडू यावेळेस मात्र गती थोडीशी कमी होती, गती परिवर्तन बघायला मिळालं. मोठा फटका मारताना मात्र चेंडू शरीरावरती आदळला आहे. कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती नाही. कमबॅक करत असताना मयूरला आपण पाहतो. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा पायावरती चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येताना बघा. 2 धावा या चेंडूवरती येताना बघायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुनश्च एकदा विनायकनं यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलं. एकच धाव. पंचांचा इशारा. 4थं षटक जे मार्गस्थ होतं ते समाप्त झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 56 धावा आपल्याला बघायला मिळतात. आवाज पाली संघाची धावसंख्या. ड्रिंक्स ब्रेकचा समय असेल. एक 5 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल मित्रांनो. स्ट्रॅटेजी करण्यासाठी हा वेळ असतो आणि त्याचा तुम्ही सदुपयोग करून घ्या आणि आपल्या विजयासाठी मात्र या वेळेचा उपयोग करा. या दरम्यान वळूयात व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आमचे लाडके मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य सातत्यानं लाभत असतं. संपूर्ण SPL ची आपण जर हे आयोजन पाहिलं तर या आयोजनाच्या माध्यमातून जेवढे संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतात त्या सर्व संघांना जे किट आहे ते किट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलंय त्या दानशूर
हातांनी आणि आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेब यावेळेला उपस्थित आहेत. मी स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय रामभाऊ पाटोळे या SPL कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. आपण पाहू शकतो आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचं यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथून साहेबांना दिलं जात आहे. प्रेमाने एक भेट दिली जाते. आदरणीय स्पर्धेचे प्रणेते रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान होत असताना धन्यवाद साहेब, आपण आलात. आपलं प्रेम असंच उत्तर आम्हा सर्वांवरती राहू देत अशी अपेक्षा करूयात. तदनंतर व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय सचिनजी तळपाडे साहेब, वनरक्षक भातसानगर, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय स्पर्धेचे अध्यक्ष रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सत्कार आपल्या व्यासपीठावरती पार पडताना पाहतोय आपण. आदरणीय कुंदनजी भोईर साहेब, वनरक्षक पडगा, यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य सातत्यानं लाभत असतं. साहेबांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय किशोरजी दिनकर सर, शिवसेना संघटना अध्यक्ष शहापूर तालुका, मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा शिक्षक सेना संघटना अध्यक्ष शहापूर तालुका, आदरणीय मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय योगेशजी घोडविंदे साहेब, उद्योजक आहेत, यांचं सुद्धा महत्वाचं योगदान सातत्यानं आपल्या समवेत असतं. आदरणीय रामभाऊंच्या हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय धनंजयजी घरत साहेब व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. आदरणीय रामभाऊ पाटोळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर श्यामजी शेलार सर उपस्थित आहेत. आदरणीय श्यामजी शेलार सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय मौर्या दादा, वनरक्षक दहिवली, साहेबांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आमच्या SPL ला आणि आमच्या सर्व तरुणांच्या पाठीशी सातत्यानं असतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी जाधव साहेब,